आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी महायुतीची प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचार यात्रेच्या नियोजनामध्ये बदल करण्यात आलाय आणि त्यामुळे सध्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांवर भर देण्याची भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतली आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापूरमध्ये सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मेळावा होणार आहे आणि 20 ऑगस्टपासून महायुतीच्या प्रचार यात्रेला सुरुवात होणार होती। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार होते। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। ओम, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीची प्रचार यात्रा होणार होती, मात्र ती प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे। काय नेमकी कारण आहेत आणि काय नेमकी आता ही पुढची रणनीती असेल? अरुपा, आपण पाहिलं असेल की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं एकजूट महाराष्ट्राच्या विकासासाठी या टॅगलाईन खाली महायुतीने एक यात्रा काढण्याचं ते ठरवलं होतं। 20 ऑगस्टला त्याचा शुभारंभ कोल्हापुरात होणार होता, परंतु काही राजकीय कारणास्तव आणि अंतर्गत विषयांमुळे हा जो कार्यक्रम आहे तो लांबणीवर पडला अशी माहिती आपल्याला मिळाली आहे। या संदर्भामध्ये 22 तारखेला एक मोठी सभा कोल्हापुरात करण्याचं पुन्हा एकदा निश्चित करण्यात आलं होतं, मात्र तो देखील निर्णय रद्द करण्यात आलाय। उद्या केवळ लाडकी बहीण योजनेचा जो काही कार्यक्रम असेल तो कोल्हापुरात होईल आणि त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मात्र नेमकं कारण काय कारणांमुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते पुढे ढकलण्यात आले याबाबत कुठलीही स्पष्टता होत नाहीये। अंतर्गत वाद महायुतीमध्ये श्रेयवाद जो रंगलाय त्यामुळे या सगळ्या संदर्भातला जो काही विषय आहे तो पुढे ढकलण्यात आलाय का, असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। तुर्तास तरी या महिन्यात महायुतीची कुठलीही जाहीर सभा प्रचाराच्या अनुषंगाने महाराष्ट्रात होणार नाही हे सध्या तरी स्पष्ट झालंय। अनुपमा, ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।